कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्या दिवशी लीला आणि एजंट मध्ये काहीतरी बोलणं झालं आणि तुमच्या एजंटनी अचानक लग्न मोडण्याचा निर्णय दिला। काय सांगू तुम्हाला, लोक बाहेर काय काय नाही बोलत आहे, तोंडाला येईल ते बोलतात। अहो, माझ्या पोरीच्या चारित्र्याबद्दल बोलायला लागले तो आता। कालिंदी, सोन्यासारखी पोर आहे हो माझी, हे असं रोज रोज बोलतात ना तिला, मला वाटतं की हा माझा जीव गेला ना की माझी सुटका होईल याच्यातून। हो, तुम्ही मला ना विष द्या, आता विष द्या, एकदाच विष घेते आणि जाते याच्यातून, मग मला बरं वाटते। नाही कालिंदी ताई, असं खचून जाऊ नका। तुम्ही असं खचून गेलात तर मग मुलींकडे कोण बघणार, लीलाला आधार कोण देणार? आई विना पोर आहे होती, पण तुम्हाला खरं सांगते, माझ्या पोटच्या पोरी एवढाच जीव लावला हो मी तिला। माझ्या लीलाचं लग्न मोडलं ना, ते माझ्यामुळे मोडलं असं म्हणतायत रे देव। तुमच्यामुळे काहीही झालेलं नाही, आम्ही आहोत ना। आम्ही तुमच्या मुलीला वाऱ्यावर सोडणार नाही। म्हणजे तुम्ही आमच्या लीलाला आर्थिक मदत करू, गरज पडली तर आर्थिक मदत करू, असं म्हणायचंय आजींना। चांगलंय, पण असं लग्न मोडलेल्या मुली बरोबर कोण लग्न करणार आहे आता? नाही हो, सांगा ना, माझ्या लीलाशी आता कोण लग्न करणार? तुमच्या श्रीमंताच्या घरामध्ये ना हे सहज शक्य होत असेल, पण आमच्या सारख्या सामान्य माणसांच्या घरात नाही हो हे शक्य। माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळ झालं। असं बोलू नका हो कालिंदी ताई, तुम्हीच जर दुःखात राहिलात तर मग माझ्या अभिरामला सुख कसं मिळेल? खरंच सांगते, हे लग्न मोडलं तरी तुमच्या मुलीचं वाईट व्हावं असं अभिरामच्या मनात कधीच नव्हतं। योग जुळून आला नाही, बस एवढंच। कालिंदी ताई, मी काय करू ज्यामुळे तुमचं दुःख कमी होईल, तुम्हाला बरं वाटेल? खरंच मला सांगा, मी जरूर करीन ते। लग्न? एजे आणि लीलाचं लग्न झालं ना, तरच मी या दुखण्यातून बरी होईल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।